ज्या सध्या राणेंच्या बाबतीत घडतात। मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारणारे नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राणेंचा बंड थंड करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनीही राणेंना भेटण्यासाठी बोलावणं धाडलं। त्यानंतर राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता वर्षावर दाखल झाले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राणे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात राणे यांची भूमिका सध्या निर्णायक ठरते। माणिकरावांपाठोपाठ आता राणेंची मुख्यमंत्र्यांनीही मनधरणी सुरू केली आहे। नारायण राणे मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर ते पोहोचलेले आहेत। तर वर्षा या बंगल्याच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आढावा घेतला। काय नेमकं वातावरण होतं जाणून घेऊया त्यांच्याकडून, पाहूया हा आढावा। उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सह्याद्रीचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आता ते पोहोचलेले आणि या ठिकाणी ते आत गेलेले आहेत। साधारणतः 5 मिनिटांपूर्वी साधारणतः ही वेळ आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एका बाजूला दाखवतो की वर्षा या निवासस्थानाला चिटकूनच जो गर्दीचा दिसतो आहे ते गेट आहे ते ज्ञानेश्वरी नारायण राणे जे उद्योगमंत्री आहेत त्यांचा हा बंगला शासकीय आहे आणि या ठिकाणी ते राहतात। सह्याद्रीचा आत्ताच कार्यक्रम संपून नारायणाने वर्षा या निवासस्थानी गेलेले आहेत। एकूणच यापूर्वी गेले 3 दिवसापासून राणे स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत असं सांगतायत। आता नक्की पुढच्या घडामोडी कशा पद्धतीने घडत आहेत हे पाहावं लागणार आहे। तुर्तास तरी आता राणे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे भेटीला वर्षा या निवासस्थानी गेलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। एकंदरीतच वर्षा निवासस्थानी आज नारायण राणे गेलेले आहेत। मात्र एक राजकीय तणाव संपूर्ण परिस्थितीमध्ये दिसतोय। नारायण राणे एक खूप मोठं नाव राजकारणातलं आणि सध्या काँग्रेसमध्ये नाराज आहेत नारायण राणे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सध्या मुख्यमंत्र्यांकडे राणे पोहोचलेले आहेत, काय नेमकी चर्चा होतीये जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, राणे पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर, काय नेमकी सध्याची माहिती आहे, काय ही बैठक होतीये, काय कळतंय नेमकं? नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक नुकतीच संपलेली नाही आणि आत्ताच ज्ञानेश्वरीवर परतलेले आहे। साधारणतः 10 मिनिटं ही चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर राणेंची। या बैठकीत काय झालं याच्यावरती आता खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण नारायण राणे दुपारी साधारणतः 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याच वेळेला आपल्या राजीनाम्याची घोषणा करणार आहेत। तत्पूर्वी काँग्रेसकडनं जे राणेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जात होता त्याचाच एक भाग म्हणून या भेटीकडे बघितलं जात आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी राणेंना फोन करून आपल्या भेटीला या म्हणून बोलवलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार राणे दीपक राजीनामा दिलाय का राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे, काय कळतंय? अनुपमा, आत्ताच राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट संपलेली आहे, त्याच्यामुळे नक्की काय झालं ते थोड्या वेळात आपल्याला कळेल। परंतु दुपारच्या 3च्या प्रेसच्या आधी राणेंचं मन वळवण्याचा जो काँग्रेसकडनं प्रयत्न होतोय त्याचा एक भाग म्हणून या भेटीचे आपल्याला माहिती, काल तातडीने सोनिया गांधींनी दिल्लीला मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसंच सुशीलकुमार शिंदे यांना बोलवून घेतलं होतं आणि या चर्चेनंतर सोनिया गांधींच्या निर्देशानुसार मुख्यमंत्र्यांनी राणेंशी चर्चा केल्याचं समजत आहे। राणेंनी काँग्रेस सोडू नये, कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राणेंसारखा सगळा नेता जर काँग्रेस सोडून गेला तर तो काँग्रेससाठी मोठा फटका असेल हे लक्षात घ्यायला हवं। दीपक, निश्चित हा खूप मोठा फटका असेल। मात्र सध्या एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राणे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जेव्हा गेले तेव्हा ते राजीनामा देणार अशी चर्चा होती, त्यामुळे हा राजीनामा त्यांनी दिलाय की नाही याबाबत अजूनही कन्फर्मेशन कळत नाहीये। अनुपमा, राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये राजीनामा देणार नव्हते। आपल्याला जी सूत्रांकडून किंवा राणेंच्या निकटवर्तीयांकडून जी माहिती मिळत होती त्यानुसार राणे थोड्या वेळाने आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत, कारण या भेटीमध्ये राजीनामा देण्याचा कुठलाही विषय नव्हता। राणेंच्या निकटवर्तीयांकडून जे सांगितलं जातं की मुख्यमंत्र्यांनी राणेंना भेटीसाठी बोलवलं होतं, त्यानुसार राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते। मात्र राजीनामा जो आहे तो साधारणतः 2 किंवा 2:30च्या दरम्यान हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल, त्यामुळे राणेंनी राजीनामा दिला नाही असं आपल्याला सांगावं लागेल। पण थोड्याच वेळात साधारणतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये राणेंचं काय नक्की बोलणे झालेलं आहे ते आपल्याला कळू शकेल आणि त्याच्यानंतर ही बाब स्पष्ट होईल की राणेंनी आपली भूमिका काय मांडली किंवा मुख्यमंत्र्यांनी राणेंचं कशा प्रकारे मन वळवण्याचा प्रयत्न केलाय आणि या भेटीनंतर राणेंचा जो राजीनामा देण्यासंदर्भातचा निर्णय आहे त्या संदर्भात काय आता राणेंची भूमिका असणार आहे, राणे काँग्रेस सोडणार की पुढे काय भूमिका घेणार, या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती आपल्याला थोड्या वेळात कळतील। परंतु काँग्रेसकडनं राणेंचं मन वळवण्याचा जोरात प्रयत्न सुरू आहे असं आपल्याला
आपल्याला बोलावं लागेल या भेटीनंतर. नक्कीच दीपक, खरं तर राणे याच मनस्थितीत आहेत की राजीनामा देणार ते त्यांच्या बंडावर आणि एकंदरीतच या सगळ्या नाराजी याच्यावर फर्म आहेत, ठाम आहेत. त्यामुळे निश्चितच ते राहणार नाहीये ती पदावर, मंत्रिपदाचे हे निश्चित आहे. मात्र काय नेमकं बैठकीत झालं असू शकतं, काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो? दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. नारायण राणेंनी मंत्रिपदाचा अद्याप राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला नाहीये, मात्र ते पक्षही सोडणार नाहीयेत. मात्र राजीनामा काही वेळामध्ये ते सुपूर्द करतील. आत्ता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये राजीनामा दिलेला नाहीये. मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारणारे नारायण राणे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा या बंगल्यावर दाखल होऊन पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी या बंगल्यावर पोहोचलेत. आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत. दीपक, एक महत्त्वाची बातमी कळतीये, नारायण राणेंनी याच भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवलेला आहे. अनुपमा, आताच आपलं नारायण राणे यांच्या निकटवर्त्यांशी बोलणं झालं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नारायण राणेंनी आपला राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे. राणेंना स्वतः मुख्यमंत्र्यांनी खरं तर बोलवलं होतं आणि राणे या भेटीत राजीनामा देणार नाहीत, नंतर राजीनामा देणार अशी शक्यता होती. परंतु मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तिथे आपला मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे. आता 3 वाजता पत्रकार परिषदेत आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये राणे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु काँग्रेसकडून राणेंचं मन वळवण्याचा जोरात प्रयत्न सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी राणेंची घेतलेली भेट त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. कारण काल सोनिया गांधींनी या सगळ्या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातलं होतं आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना तातडीने दिल्लीला बोलून त्यांच्याशी चर्चा केली होती. साधारणतः ही चर्चा म्हणजे राणेंनी काँग्रेस सोडली तर काँग्रेसला किती मोठा फटका बसू शकेल, राणेंनी काँग्रेस सोडू नये म्हणून काय करावं लागेल या अनुषंगाने एक चर्चा झाल्याचं समजत आहे. आणि त्याच्यानंतर आज दिल्लीवरून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंना स्वतः दूरध्वनी केला आणि आपण आपली भेट घेऊ इच्छितो असा निरोप दिला. त्याच्यानंतर साधारणतः अर्ध्या तासापूर्वी ही राणेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट ही वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राणेंना काय शब्द दिलाय किंवा राणेंनी काय भूमिका मांडली हे समोर आलेलं नाहीये. परंतु राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला हे आता स्पष्ट झालेलं आहे. अनुपमा, संपर्कात राहा. पण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही महत्त्वाची बातमी सांगूया. नारायण राणेंनी त्यांच्या उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. 2 दिवसांपासून राजकीय एक भूकंप आलेला होता काँग्रेसमध्ये आणि तो आज आता पूर्णत्वास गेलाय, कारण राणेंनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे. नारायण राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा आत्ताच मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिलेला आहे. पक्षामध्ये आपण राहणार आहोत असं त्यांनी काल सांगितलं होतं. मात्र एकंदरीतच पुढच्या ज्या त्यांच्या हालचाली असतील ह्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होतील. राणे नक्की काय मूव्स घेणार आहेत ते पत्रकार परिषद थोड्या वेळामध्ये घेणार आहेत आणि त्यामध्येच कळणार आहे. नारायण राणेंनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आत्ताच मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या राणे काही वेळापूर्वी पोहोचले आणि त्यांचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर असतील. दीपक, काय आता इथून पुढच्या सगळ्या घडामोडी घडणार आहेत? अतिशय अनपेक्षित अशी जरी गेल्या 8-1 दिवसापासून दीपकशी आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूया. आपण आता सचिन सावंत यांच्याकडे जाऊया, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, नारायण राणेंनी राजीनामा दिलेला आहे, कन्फर्मेशन आहे ह्याच्याबाबत काय नेमकं हा काँग्रेसला खूप मोठा धक्का असेल? नाही, आता विषय असा आहे की त्यांनी तो मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे हे आता तुमच्याकडनं कळतंय. अधिकृतपणे काही आम्हाला काही कळलेलं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांची काय त्यांच्याशी चर्चा झाली या संदर्भात देखील आपल्याला अजून त्या ठिकाणी कळलेलं नाही. त्यामुळे एकंदरच मला असं वाटतं की या पुढच्या संदर्भामध्ये संपूर्णतः माहिती घेऊनच प्रतिक्रिया देता येईल. पण एकंदरीत नाराज आहेत राणे. गेल्या काही 8 दिवसांपासून आपल्याला जे काही कळत्या सगळ्या बातम्या आपण बघतोय. राणेंच्या बरोबरच्या आमचे जे इंटरव्ह्यूज आहेत त्याच्यातून सुद्धा राणेंनी सांगितलं होतं की ते नाराज आहेत सगळ्याच कार्यकारिणीवर. काय नेमकं सांगता येईल, का राणे नाराज झालेत काँग्रेसवर एवढे? नाही, आता पक्ष चालवत असताना वेगवेगळे विचार असतात. प्रत्येकाच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये त्यांची काही भूमिका असते आणि सगळ्यांना समोर एकत्र घेऊन जात असताना काही गोष्टी होतात, काही गोष्टी नाही होत असतात. त्यामुळे चर्चेतनं त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शनाने काढावा आणि पुढची वाटचाल करावी हा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न असतो आणि तशा तऱ्हेचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनात आता काय होतं ती एकंदरच माहिती घेऊनच त्याबाबत पुढे अधिक बोलता येईल.
सचिनजी, दिल्लीमध्ये सुद्धा खरं तर मोठे सगळे आपले नेते तिथे तळ ठोकून होते. सोनिया गांधींबरोबर पण त्यांच्याविषयी चर्चा झाली. राणेंविषयी मनधरणी करण्यामध्ये अपयश आलेलं आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. काय नेमकं झालंय? नाही, पण या संदर्भामध्ये काय झालेलं आहे एकंदरच आता पुढच्या संदर्भामध्ये मी जसं सांगितलं की आता घाईचं होईल बोलणं. एकंदरच माहिती ज्या तऱ्हेनं आपल्याला मिळेल पुढच्या काळामध्ये त्या दृष्टिकोनातून पक्षाची अधिकृत भूमिका आहे ते आपल्याला कळवण्यात येईल. सचिनजी, खरं तर विधानसभाच्या निवडणुका आता येतात आणि त्यापूर्वी राणेंनी अशा प्रकारे पाऊल उचलणं, एका मोठ्या नेत्यांनी काँग्रेसच्या अशा प्रकारे पाऊल उचलणं हे निश्चित काँग्रेससाठी एक धक्कादायक म्हणता येईल. नाही, आता अजून कुठलं पाऊल उचललेलं आहे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे आधी. आणि मग नाही, राजीनामा देणं हीच गोष्ट बेसिकली की राजीनामा देणं आजही ते पक्षाचे नेते आहेत. मंत्रीपद असणं आणि नसणं तरी पक्षाचे आज ते ज्येष्ठ नेते निश्चितपणे आहेत. त्यामुळे त्याच्या पुढच्या काळामध्ये जे काही एकंदरच म्हणजे आता ही जी माहिती येते ती देखील आपल्याकडनं येते. अधिकृतपणे आपल्याला अजून काही कळलेलं नाही. पण पक्षातले एकंदरीतच सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात त्यावर ते नाराज आहेत आणि त्यामुळे हा पक्षाला एक प्रकारे धक्काच आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, मगाशीच सांगितलं की पक्षामधील विविध नेत्यांच्या काही भूमिका असतात, त्यांच्या काही अपेक्षा असतात, काही गोष्टींमध्ये अशा त्यांच्या भावना असतात की या दृष्टिकोनातून चालला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला पक्ष नेतृत्वाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये तशाच तऱ्हेनं चालणं शक्य होतच असं नाही. त्यामुळे चर्चेतनं सातत्यानं मार्ग काढणं हा निश्चितपणे पक्ष नेतृत्वाचा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न अशा तऱ्हेने केलेले आहेत. परंतु एकंदरच सगळी माहिती घेतल्यानंतरच अधिकृतपणे आपल्याला काही भूमिका देता येईल. सचिनजी, असे संपर्कात राहा. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपल्याला काही विचारायचं. दीपक. सचिनजी, यापूर्वीच नारायण राणेंनी राजीनामा दिला होता. साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच त्यांनी 16 मेला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. परंतु तो राजीनामा नंतर काँग्रेसने स्वीकारला नाही, मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आता काँग्रेसकडून कुठला प्रयत्न होईल का त्यांचं मन वळवण्याचा, त्यांचा राजीनामा न स्वीकारण्यासंदर्भात काँग्रेस काय भूमिका घेईल का? नाही, आता ही जी बातमी मगाशीच मी सांगितलं की ही जी बातमी राजीनामा दिला की नाही दिला ही आपल्या मीडिया माध्यमातून येते आहे. अधिकृतपणे अशा तऱ्हेचं काही पण त्याच्यात सत्य आहे म्हणून ती मीडियाने बातमी दिलेली आहे. सचिन नाही असू दे, परंतु मीडियाच्या बातमीवरती आपण प्रतिक्रिया त्या दृष्टिकोनातून देत नाही. अधिकृतपणे पक्षाला ज्या वेळेला कळवलं जाईल त्या दृष्टिकोनातून मग पुढची भूमिका जी आहे आपल्या पण प्रयत्न केला जाईल का काँग्रेस करणं तशा प्रकारचा? नाही, निश्चितपणे आज जे मी मगाशीच सांगितलं की चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाचा असतो. विविध नेत्यांच्या त्या ठिकाणचे काही प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न सोडवलं जाईल अशा तऱ्हेची भूमिका नसते, होऊ शकत नाही. परंतु त्या सगळ्यांना त्यांच्या विचारांना एकत्र आणून त्या ठिकाणी कसा मार्ग काढावा ही भूमिका सातत्याने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची राहिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा सातत्यानं होत आहे. आणि गेल्या वेळेला तुम्ही सांगितलं जसं राजीनामा दिल्यानंतर त्यावेळेला देखील अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी केली होती. त्या ठिकाणी त्यांनी राणेसाहेबांनी तिथलं जे लोकल राजकारण आहे त्याच्या अन्वयानं तो राजीनामा दिला होता. परंतु पक्ष नेतृत्वानं सातत्यानं सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे घेऊन जाण्याची भूमिका ठेवलेली आहे. सचिन सर, तुम्ही म्हणतात की चर्चा करून हा प्रश्न सुटू शकेल. काय नेमकी आता इथून पुढे काय होऊ शकेल? कशी दखल घेईल सगळ्या हायकमांड या सगळ्या गोष्टींची? नाही, आता त्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या चर्चेमध्ये काय झालेलं आहे हे जोपर्यंत आम्हाला अधिकृतपणे कळत नाही, त्यामुळे पक्ष नेतृत्व सातत्याने या संदर्भामध्ये विचार करत आहे. हा प्रश्न विचाराधीन आहेत. त्यामुळे पुढच्या भूमिकेमध्ये एकंदरच या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन पक्षाकडनं आपली जी काही जी आहे अधिकृत भूमिका ती सांगितली जाईल. एकंदरीतच कोकणामध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात कोकण ढवळला गेलाय राणेंच्या या राजीनाम्यानंतर. पुढच्या निवडणुका लक्षात घेऊन आता काय नेमकं आपल्याला भूमिका घ्यावी लागेल किंवा कशा प्रकारे रणनीती आखावी लागणार? सचिन सर, यावर काही विचार होतोय? पक्षाची अंतर्गत ही जी काही प्रक्रिया असते त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचे विचार चालतच असतात. कशा तऱ्हेनं रणनीती असली पाहिजे, व्यूहरचना असली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ वाईज कशा तऱ्हेची भूमिका पक्षाने घेईल ह्या संदर्भामध्ये विचार प्रत्येक वेळेला होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून सर्व नेते त्याच्यामध्ये चर्चा करत असतात. ठीक आहे सचिन सर, धन्यवाद. तुम्ही बोलला झी24 तास बरोबर. सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या बरोबर होते. नारायण राणेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. आणि राणेंची आतापर्यंतची कारकीर्द नेमकी कशी होती ते एकदा आपण पाहूया.
नारायण राणेंची राजकीय कारकीर्द 1985 मध्ये मनपामध्ये विधानसभेवर गेले, 1995 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभेवर गेले. युती सरकारच्या काळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. 1999 विधानसभा निवडणुकीआधी काही दिवस त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1999 मध्ये विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली. 85 पासून अशा प्रकारे नारायण राणेंची ही राजकीय कारकीर्द सुरू झाली. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्री आणि त्यानंतर आत्ता ते उद्योग मंत्री या पदावरून त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. राणेंसमोर आता काय पर्याय आहेत ते एकदा आपण पाहूया. मंत्रिपदाचा राजीनामा तर त्यांनी दिलेला आहे. तर ते काँग्रेसमध्ये राहणं पसंत करतात की स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना करतात की भाजपच्या तंबूमध्ये प्रवेश करतात, हे निरनिराळे पर्याय सध्या राणेंसमोर आहेत. किंवा काही अन्य पर्याय राणेंकडून स्वीकारला जाऊ शकतो का, त्याबाबत सुद्धा चाचपणी सुरू आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. सागर, काही वेळापूर्वी वर्षा या बंगल्या ठिकाणचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या तिथला तुम्ही आम्हाला आढावा दाखवला. एक राजकीय तणाव होता आणि त्यानंतर राणेंनी राजीनामा दिल्याची बातमी समोर येतेय. काय नेमकं आता घडतंय? सागर कुलकर्णी यांच्याबरोबर बोलण्याचा पण प्रयत्न करूया. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये नारायण राणेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. उद्योग मंत्री होते नारायण राणे, त्यापूर्वी महसूल मंत्री होते. मात्र आता उद्योग मंत्री पदाचा नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासमोर काय काय पर्याय आहेत तेही आपण पाहिलेलं आहे. एकंदरीतच गेल्या 8 दिवसांपासून अतिशय राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं राणेंच्या या नाराजीनंतर आणि आज नारायण राणेंनी अखेर त्यांचा राजीनामा दिलेला आहे. मात्र पक्षामध्ये राहून आपण कार्य करू आणि पुढच्या सगळ्या पर्यायांची चाचपणी करू असे त्यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच नारायण राणेंच्या मनधरणीला काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांना मनधरणी करण्यात यश आलेलं नाहीये असं म्हणायला हरकत नाही. नारायण राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. आज काही वेळापूर्वी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एका वेबसाईटचं लॉन्च करून आपल्या मंत्रिपदातलं शेवटचं काम त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर काही वेळामध्ये ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. आणि जाऊया, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. सागर, काय नेमकं आता घडतंय? नारायण राणे पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीवर गेलेले, त्यापूर्वी ते वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी राजीनामा दिला होता. काय काय नेमकं आता सध्या घडतंय? अनुपमा, नारायण राणे गेल्या 3 दिवसापासून सांगत होते की मी राजीनामा देणार आहे. त्यानुसार आज नारायण राणे यांनी उद्योग मंत्री म्हणून जो किंवा स्वयंरोजगार मंत्री म्हणून जो शेवटचा कार्यक्रम आहे तो सह्याद्रीला केला. त्याच्यानंतर साधारणतः तो कार्यक्रम संपल्यानंतर वर्षा या निवासस्थानी राणेंची 10 ते 15 मिनिटं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एकांतात मीटिंग झाली. त्याच्यामध्ये जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार राणे यांनी एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी काही मागण्या केल्याचं देखील कळतंय आणि त्या मागण्यांच्या पूर्तता होत नाही या त्याच्या मला गोष्टीचं कुठेतरी खेद आहे, खंत आहे असं सांगत राणे यांनी मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलेलं आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलेलं आहे. मी आता ज्ञानेश्वरी राणे यांच्या शासकीय निवासस्थानी आहे. मी तुला दाखवू शकतो की या ठिकाणी जी प्रसारमाध्यमांची तर गर्दी आहे, पण त्याचवेळी राणे यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायण राणे यांचे जे छोटे चिरंजीव आहेत नितेश राणे आणि त्यांच्या पत्नी ह्या देखील आता काही वेळापूर्वी इथंच आलेल्या आहेत. वास्तविकतेत अद्यापर्यंत जे राणे आमदार समर्थक आहेत ते मात्र तुर्तास आल्याचं काही दिसत नाही आहे, कारण की जे राणे यांची जवळचे होते ते तुर्तास तर इथं दिसत नाही आहेत आत्ता. पण जी माहिती मिळते त्यानुसार राणे कदाचित थोड्या वेळाने प्रसारमाध्यमांशी चर्चा करतील, आपली भूमिका स्पष्ट मांडतील. पण जी सूत्रांची माहिती आहे त्याच्यानुसार राणे यांनी काही मागण्या ह्या मुख्यमंत्र्यांपाशी मांडल्या आणि त्या पूर्तता होत नाही आहेत. याचा मनात कुठेतरी राग धरत मी पदाचा राजीनामा देत आहे हे सांगितलेलं आहे. एकूणच राणे जे बोलत होते पदाचा राजीनामाची त्याची आज पूर्तता झालेली आहे. पण मुळात काँग्रेस पक्ष, हायकमांड आणि राज्यातलं पक्ष नेतृत्व याबाबत राणे काय भूमिका घेत आहेत, राणे त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत हे पुढच्या काळामध्ये आता थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल. अगदी राणे पत्रकार परिषद घेणार आहेत. सागर, एकंदरीतच राणेंसमोर आता काय पर्याय असू शकतील, काय त्यांची भूमिका असणार आहे?
अनुपमा, जर पाहिलं तर राणे यांचे जे ज्यावेळेस शिवसेनेतनं बंड करून बाहेर पडले होते, काँग्रेसमध्ये आले होते, त्यावेळेस राणेंबरोबर जे आमदार होते त्या आमदारांशी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस त्या आमदारांच्या मनात कुठेतरी साशंकता निर्माण होते की आपण राणे यांच्या पाठीशी जायचं आहे का नाही. आता त्याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क हे केले जातात. कारण की भाजपाच्या मध्ये जाण्याची राणेंची जी काही चर्चा होती ती यापूर्वी संपुष्टात आलेली आहे. त्याच्यानंतरनं जो काही राज ठाकरे हे त्यांचे निकटवर्ती म्हणून चांगले स्नेहसंबंध असणारे व्यक्ती म्हणून परिचित आहेत, पण त्या ठिकाणी जायचं देखील शक्यता कमी आहे असं वर्तवलं जात आहे. त्यामुळे कदाचित राणे हे काँग्रेसमध्येच राहतील, अन्यथा त्यांना एक पर्याय असा उपलब्ध होऊ शकतो की तिथे मुलांसाठी स्वाभिमान संघटना जी उभा केली होती ती कदाचित त्याच चिन्हावर आपले समर्थक आमदार असतील किंवा कोकणामध्ये स्वतःचे एक उमेदवार उभे करायचा अशा स्वरूपाचे पर्याय उपलब्ध होऊ शकतील. किंवा अन्य अजून कोणता पर्याय आहे का याची चाचपणी राणे हे गेले 2-3 दिवसापासून करतायत. कदाचित याचा संपूर्ण खुलासा पुढच्या काही वेळातच होईल. पण एकूणच एक मोठा राजकीय हादरे आज महाराष्ट्रात सुरू होत आहेत. कारण की कुठे ना कुठेतरी या संदर्भात जी धुसफूस सुरू होती ती राणेंनी राजीनाम्याच्या माध्यमातून आता व्यक्त केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या वतीने मात्र अजून सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली गेली आहे. माणिकराव ठाकरे अद्यापही महाराष्ट्रात आलेले नाही आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आत्ता काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत, त्यांना रिसीव्ह करायला गेलेले आहेत. एकूणच काँग्रेस वेट अँड वॉच पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील कुठलीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. या एकूण पुढच्या काळामध्ये अजून काँग्रेसमध्ये काही घडामोडी घडत आहेत का हे पाहावं लागणार आहे. नक्कीच. खरं तर सागर, येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस समोर आता हा खरं तर खूप धक्का काँग्रेसला बसला असं म्हणायला हरकत नाही. कारण एखाद्या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्या पक्षाच्या एकंदरीत कार्यकारिणीवर किंवा जो कामकाज होतं त्याच्यावर नाराज होऊन दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच लोकांसमोर जाताना काँग्रेसला एक थोडंसं एक पाऊल मागे ठेवावं लागतंय की काय असं म्हणायला हरकत नाही. काय नेमकं असणार आहे? काँग्रेसला खूप मोठा धक्का आहे. अर्थात निवडणुका च्या आचारसंहितेला 1 ते 1.5 महिना राहिलेला आहे. दरम्यानच कालावधीमध्ये राणेंसारखा एक मराठा समुदायाचा नेता कुठे ना कुठेतरी अशा स्वरूपाची भूमिका घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणे ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी म्हणून राज्यातल्या पक्ष नेतृत्वावर कुठेतरी बोट दाखवतात आणि त्यांच्यावर आता कोणत्या स्वरूपाचे आरोप करतायत यावरही काही प्रश्न उपस्थित आहे. एकूण जर पाहिलं तर काँग्रेसमध्ये सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्री यांच्याविषयी कुठेतरी असंतोष आहे, हे नाकारता येणार नाही. कदाचित हा असंतोष असणारा जो आमदार वर्ग आहे किंवा जो वर्ग आहे, जो मतदार आहे किंवा जो एक समुदाय आहे, त्यांना कुठेतरी जवळीक करण्याचं एक साधन राणे या माध्यमातून करतील असं दिसतंय. पण त्याचवेळी कुणाच्या तरी खांद्यावर ठेवून कोणतरी निशाणा करते हेही काँग्रेसमध्ये नाकारता येणार नाही. कारण की काँग्रेसमध्ये जे असंतुष्ट गट आहे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला जो गट आहे, तो देखील कुठे ना कुठेतरी राणेंना समोर करत मागून त्याच्या राजकीय खेळी खेळतोय हे नाकारता येणार नाही. पण एकंदरीत जर पाहायला गेल्या काही घटना पाहिल्या, मुख्यमंत्र्यांना मात्र हायकमांडनी क्लिअरन्स दिलेला आहे. कोणतेही त्यांच्यावर इतर स्वरूपाचा दबाव नाही या. त्याच्यामुळे एक प्रकारे मुख्यमंत्री चव्हाण हेच राज्यातलं नेतृत्व करतील अशा स्वरूपाचे संकेत देखील दिलेले आहेत. स्पष्ट भूमिका मांडलेली आहे हायकमांडनी. त्याच्यामुळे सागर, या विषयावर आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. मात्र एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा अशी राणेंना विनंती केलेली आहे. राणेंनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवलेला आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केलेली आहे. आपला जो राजीनामा त्यांनी दिला त्यावर फेरविचार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. राणेंनी जरी काही वेळापूर्वी राजीनामा दिलेला असला तरी मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे राणेंना विनंती केलेली आहे. राणेंबाबत मुख्यमंत्री सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा करण्याची शक्यता आहे आणि नारायण राणेंनी काही वेळापूर्वी जो राजीनामा दिलाय त्यावर मुख्यमंत्र्यांनी राणेंना विनंती केली आहे की आपण फेरविचार करावा. त्यामुळे आता हायकमांडच्या याबाबत काय नेमकी भूमिका आहे, काय चर्चा होईल आणि त्यानंतरच सगळे पुढचं जे पिक्चर आहे ते क्लिअर होईल. नारायण राणेंनी काही वेळापूर्वी आपला उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र या राजीनाम्याबाबत फेरविचार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राणेंना केलेली आहे. पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, मधल्या काळामध्ये एक महत्त्वाची बातमी येते. मुख्यमंत्र्यांकडे जो राजीनामा आता नारायण राणेंनी दिलेला आहे त्यावर आपण फेरविचार करावा असं मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे नारायण राणेंना. काय वाटतंय, काय राणे यावर विचार करतील? अनुपमा, यापूर्वी देखील ज्यावेळेस राणे नाराज होते
त्यांनी एक साधारणतः अधिवेशनाच्याच दरम्यान मंत्रिमंडळामध्ये काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देखील ते बाहेर पडले होते आणि त्यांची नाराजी ही उघडपणे माध्यमांसमोर देखील त्यांनी त्यावेळेस बोलून दाखवली होती. एकंदरीत त्यावेळेस देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता, पण मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसही तो नकार दिला होता आणि कालांतराने राणे हे अनुपस्थित राहत होते कॅबिनेटला, पण ते कालांतराने 1-2 कॅबिनेट नंतर उपस्थित राहू लागले. तशा स्वरूपाचा आता सुद्धा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जातोय, कारण की 2 दिवसापूर्वीच काँग्रेसचे हायकमांड आहेत त्यांनी देखील राणे यांना विनंती केली होती. माणिकराव ठाकरे हे देखील आज राणे हे ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतील त्याच्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करतील असं सांगितलं जात आहे. त्याचवेळी आता मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या भेटी दरम्यान ज्यावेळेस एखादा सिनियर आपल्या मंत्रिमंडळातला एखादा नेता नाराज होऊन राजीनामा देतो तर त्याला एक औपचारिकता म्हणून पद्धतीने सांगण्याचा हा एक भाग असतो की आपण राजीनामा देऊ नये. अर्थात निवडणुका आहेत डोळ्यासमोर, पक्ष कोणत्याही प्रकारचे डॅमेज होऊ नये त्यामागची एक भूमिका असते. हे सगळी डॅमेज कंट्रोल करणं आता काँग्रेस समोर मोठं आव्हान असणार आहे जर राणे मनवले गेले नाहीत तर. सागर, याविषयी आपण चर्चा करत राहणार आहोत. आपल्या प्रत्येक बुलेटिन मध्ये याबाबतची अपडेट्स देणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.